अफजल खानाचं जे सावट आहे ते पूर्णपणे हिरवं सावट हिंदवी स्वराज्यावरती चालून आलं होतं। आणि लक्षात घ्या, भारत मातेच्या गर्भाशयामध्ये अफजल खान 350 वर्षांआधी जरी फाडल्या गेला असला तरी सुद्धा हम कितने अफजल मारोगे, घर घर से अफजल निकलेगा अशा घोषणा देण्यात आल्या होत्या। अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम आणि खरे राष्ट्रभक्त धर्मभक्त आहोत। आम्ही अफजल खान फक्त फाडत नाही, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी त्याचं मुंडकं छाटल्यानंतर त्याला पालथा पाडून त्याच्या पार्श्वभागात मेघ ठोकली होती। आता अफजल खान फक्त फाडणार नाही तर अफजल खानाच्या पार्श्वभागात मेघ ठोकण्याची सुद्धा परंपरा हिंदुत्वामध्ये निर्माण होईल। कारण छत्रपती शिवरायांच्या खऱ्या शिवप्रतापाचं स्मरण आपण करतोय। मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला जिथे जिथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवप्रताप साजरा होणार आहे तिथे तिथे हिंदूंनी बहुसंख्येने एकत्रित येऊन या शिवप्रतापाचं स्मरण करावं आणि त्याच्यासोबत स्मरण करावं छत्रपती श्री शिवरायांनी अफजल खानाला पालथा पाडून त्याच्या पार्श्वभागात मेघ ठोकली होती याचं सुद्धा स्मरण करावं।